ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये बुद्ध पौर्णिमेला मचाणावरून प्राणीगणना. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजेच 1 मे रोजी मचाणावरून प्राणीगणना केली जाणार आहे. निसर्ग अनुभव या नावाने ओळखल्या जाणारे या उपक्रमात प्रगणक रात्रभर मचाणावर बसून वन्यजीवांची नोंद करणार आहेत. या उपक्रमासाठी बफर क्षेत्रात 57 लोखंडी मचाण तयार करण्यात आले असून प्रत्येक मचाणावर 2 प्रगणक बसू शकतील. तर कोर अर्थात कबा क्षेत्रात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्राणीगणना करणार आहेत. वन्यप्रेमींसाठी राखीव असलेल्या 57 मचाणांसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली असून यासाठी सुमारे 3,500 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली आहे. या गणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीला शास्त्रीय मान्यता नसली तरी कोणत्या भागात कोणत्या प्राण्याचे वास्तव्य आहे याचा अंदाज घेण्यासाठी ही गणना महत्त्वाची ठरते. 1 मे रोजी दुपारी 4 वाजता प्रगणक मचाणावर चढतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता खाली उतरतील. त्यामुळे या मोहिमेत अनुभवी वन्यप्रेमींचाच प्रामुख्याने सहभाग असतो. या काळात पाण्याची व्यवस्था ताडोबा प्रशासनाकडून केली जाणार असून जेवण आणि इतर आवश्यक साहित्य प्रगणकांनी स्वतःसोबत न्यावे. बुद्ध पौर्णिमेच्या तेजस्वी चांदण्यात जंगल आणि वन्यजीवांचा अनुभव घेण्याची ही एक अनोखी संधी मानली जात असून वन्यजीव प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. ऍक्च्युली 1 मे पासून जे आपण नियोजन केलेलं आहे त्यामध्ये कोर जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे फ्रंटलाईन स्टाफ आहे अधिकारी त्यांच्यासोबत आपण करणार आहे. आणि जे बफर एरिया आहे त्यामध्ये लोकांना परवानगी दिली जाणार आहे. याकरिता आपण 57 जे आहे 57 मचाण ऑनलाईन सिस्टम मध्ये आपण नोंद करण्यात आलेले आहे. हे बुकिंग जे आहे ते कालपासून अपेक्षित होतं. त्याकरिता आपण जे नोंदणी फी आहे ते जसं मागच्या वर्षी ते 4,500 होता आणि बरेच लोकांची मागणी होती की त्यामध्ये जे ते कमी झालं पाहिजे. बऱ्याच लोकांकरता ते रेट जास्त होतं. तर यावेळी आपण त्यामध्ये कमी करून 3,500 रुपये आपण केलेले आहे आणि म्हणजे 1,000 रुपये कमी केलेले आहे. आणि ते डिपार्टमेंट फक्त त्यामध्ये 500 रुपयाचे रजिस्ट्रेशन फी घेत आहे आणि ते उरलेलं जे काही आहे ते गाईड आणि ड्रायव्हरला जाणार आहे. आणि याकरिता आपण त्याच्या मागच्या दिवस जे आहे ना ते 30 तारीखला 4 वाजेपर्यंत जे आहे ना ते संबंधित गेटवर आपण जे कोणीला यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं ते त्यांना यायची आहे आणि त्यांना ते आपल्या जिप्सी द्वारे ते गेटवर म्हणजे ते जे संबंधित मचाण तिथे पोहोचू शकतं आणि दुसऱ्या दिवशी 6 पर्यंत ते मचाणवर असणार आहे. ते प्रत्येक मचाणवर जे आहे ते 2 व्यक्ती थांबण्याचे नियोजन आहे. आणि त्याकरिता जे आहे ते आपलं जे वय आपण 18 वर्ष पासून जे आहे ना ते आपण 60 वर्ष पर्यंत आपण दिलेलं आहे. आणि यामध्ये कोणी ते रजिस्ट्रेशन करून येऊ शकतात. फक्त यामध्ये आहे की ते जेवण पाणी त्यांना स्वतः घेऊन यायचे आहे आणि जे काही आहे काही जे फ्रेग्रन्स आहे ऑर्डर आहे ते काही सिंपल त्यांना लागायची नाही आणि ते जे काही कपडा आहे ते थोडासा जंगलासोबत ते मिळलं पाहिजे असा म्हणजे नियोजन. आणि ते थोडंसं त्यांना कारण की ते जे ते हे असणार नाही त्यामध्ये लक्झरी आणि ते त्याकरिता त्यांना तयार राहावं लागतील आधीपासून मानसिक. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चंद्रपूर.